आपण टोटल जो काही तुमचा सब्जेक्ट आहे, तुम्ही जर का तो बघितला तर 2 पार्टमध्ये तो डिव्हायडेड आहे किंवा दोन्हीचं कंबाईन केलंय असं आपण म्हणू शकतो, रिजिड पॅकेजिंग आणि फ्लेक्सिबल पॅकेजिंग. तर रिजिड पॅकेजिंगशी रिलेटेड आता हे तिसरं युनिट पर्यंत पार्ट आहे, की ज्याच्यामध्ये मेटलशी रिलेटेड आहे आणि सेकंड युनिटमध्ये आपण पेपर आणि बोर्ड, कार्टन मेकिंग बद्दल बघितलं होतं. आता ह्या मेटलच्या पार्टमध्ये आपल्याला मेनली 2 गोष्टी बघायच्या आहेत. एक आहेत मेटल कॅन्स आणि एरोसोल कॅन्स आणि ज्या ट्यूब्स असतात, मेटल ट्यूब्स. या 3 गोष्टी आपल्याला त्या मेटल कॅन्सच्या बाबत बघायच्या आहेत. ट्रॅडिशनली पॅकेजिंगमध्ये आपण बोर्ड, पेपर, ग्लास, मेटल ही कॉमनली यूज होणारी मटेरियल आहेत. मी तुम्हाला मागेही म्हणलं होतं, मेटल पॅकेजिंगच्या साठी सुद्धा जी डिमांड आहे, ती इन्क्रीजिंग डिमांड आहे, वाढती डिमांड आहे, की ज्याच्यामध्ये आपण आपल्या रिक्वायरमेंटनुसार मेटल कॅन्स वेगवेगळ्या कारणांसाठी यूज करतो. त्याचा महत्त्वाचा बेनिफिट असा आहे, की ते रिसायकलेबल मटेरियल आहे आणि रिसायकलेबल मटेरियल ते असल्यामुळं आपण त्या ठिकाणी काय करतो, तर रिसायकलेबल मटेरियल असल्यामुळं त्याचं आपल्याला एन्व्हायर्नमेंटच्या दृष्टीने ते एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली मटेरियल त्या ठिकाणी आहे. त्यामुळे ते एन्व्हायर्नमेंट फ्रेंडली मटेरियल असल्यामुळं आपण आपल्या रिक्वायरमेंटनुसार त्याचं जर का यूज नसेल, तर आपण त्याचं रिसायकलिंग त्या ठिकाणी करू शकतो. तर इथं तुम्ही काही फोटो बघू शकता जे कॉमन आहेत. आता हे मे बी काही म्हणजे वेगवेगळे आता आपल्या ह्याच्यातले असतील, पण तुम्ही बघितलं असेल फूड पॅकेजिंग मध्ये बऱ्याच ठिकाणी आपण मेटल कॅन्स वापरतो. आता आपल्या प्रिंटिंगच्या बाबतीत कन्सिडर करायचं झालं तर आपली जी इंक असते, ऑफसेटच्या पेस्ट इंक या मोस्टली मेटल कॅन मध्ये असतात. स्क्रीन प्रिंटिंगच्या इंक आहेत त्या मेटल कॅन मध्ये असतात. फूड इंडस्ट्रीमध्ये आपण विचार केला तर फूड इंडस्ट्रीमध्ये पण मेटल टीन्स आपण सॉफ्ट ड्रिंकसाठी, काही कॅन फूड प्रॉडक्ट पॅक करण्याच्यासाठी आपण यूज करतो. त्याच्यानंतर आपले जे फार्मास्युटिकल प्रॉडक्ट्स आहेत, तिथे आपण यूज करतो. कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स आहेत तुमचे, पे हे आहे तुमची काय म्हणतात पावडर, फेस पावडर आहे. तिथे तुम्ही टूथ पावडर आहे, पेस्ट पावडर आहे. तिथे तुम्हाला मेटलचा उपयोग दिसतो, मेटल कॅनचा उपयोग दिसतो. एरोसोल कॅन आपण जे आहेत ते तुमच्या वेगवेगळे जे
स्प्रे बार्स असतात त्याच्यावरती आपण त्या ठिकाणी यूज करतो. आता ह्याच्यातला जो फर्स्ट पार्ट आहे मेटल कॅन, तर मेटल कॅन्स आपण काय पद्धतीने वापरतो, तर द मेटल शीट इज फॅब्रिकेटेड इनटू प्रॉपर शेप अँड देन सील्ड. आपल्याला ज्या काही शेपमध्ये तो कॅन तयार करायचा आहे त्या शेपमध्ये आपण त्याला सर्कल करतो त्याचं, म्हणजे मेटल शीट इज फॅब्रिकेटेड इनटू प्रॉपर शेप, म्हणजे आपल्याला सर्क्युलर शेपमध्ये हवंय, स्क्वेअर शेपमध्ये हवंय, आणि ते सर्क्युलर शेपमध्ये केल्यानंतर मग त्याला आपण मध्ये काय करतो, तर त्याला आपण सील करतो. त्याला हे करण्याच्यासाठी आपल्याला त्याच्यासाठी जे अटॅच ते करायचं आहे ते अटॅच करण्यासाठी आपण त्याला एक परमनंट सील त्या ठिकाणी करत असतो. वाइडली युज्ड कॅन मटेरियल इज स्टील, ॲल्युमिनियम अँड इट्स अलॉय, टीन प्लेट. कुठली मटेरियल मेनली आपण यूज करतो, ही जी काही मेटल कॅन आहे ते मेटल कॅन बनवण्याच्या साठी आपण कुठली मटेरियल्स त्या ठिकाणी यूज करतो, तर वी कॅन यूज स्टील. स्टील हे एक कॉमनली यूज होणारं मटेरियल आहे. दुसरं आहे ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम आपण त्या ठिकाणी यूज करतो. अँड इट्स ॲलॉय. ॲलॉयचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, तुम्ही फिजिक्समध्ये शिकलेले आहात, की ज्या वेळेला आपण मिक्स करतो आणि एखाद्या दोन वेगवेगळ्या मेटल्सचे कंबाईन प्रॉपर्टी जेव्हा आपल्याला हव्या असतात, त्या कंबाईन प्रॉपर्टीज आपल्याला ज्या वेळेस हव्या असतात त्यावेळेला त्या ठिकाणी आपण त्याचा ॲलॉय वापरतो. आणि त्याचा जो काय आपल्याला ॲलॉय आपण त्या ठिकाणी यूज करतोय, त्या ॲलॉय मध्ये त्याचं मिक्सचर असतं वेगवेगळ्या मेटल्सचं, एकत्रितरित्या मिक्सचर आपण यूज करतो. आणि त्याचबरोबर टीन प्लेट हे पण जे मटेरियल आहे तेही आपण त्या ठिकाणी यूज करतो. हा जो काही मेटल कॅन आहे कुठे तो आपण वापरतो, मगाशी आपण डिस्कस केलं त्याप्रमाणे इट इज यूज्ड फॉर प्रोसेस फूड, काही रेडीमेड प्रोसेस फूड जे आहे त्याच्यासाठी, बेबी फूड लहान मुलांसाठीचं जे काही फूड आहे त्याच्यासाठी, डेअरी प्रॉडक्ट्स, बरेच वेळा तुम्ही बघितलं असेल तर काही डेअरी प्रॉडक्ट्स आहेत तिथंही मेटल कॅन वापरतात. पेस्टिसाइड्स अँड पेंट्स. पेंट्स बद्दल आपण ऑलरेडी बोललो. आपल्याकडे जसं इंकचे डब्बे आहेत तसे रंगाचे डब्बे सुद्धा तुम्ही जर का बघितलं, म्हणजे आता आपल्याकडे एक कंपनी आहे, नाव एक मिनिट, हायटेक प्लास्ट. सणसवाडीमध्ये पण एक त्यांचा प्लांट आहे आणि एक शिरवळला पण एक प्लांट आहे. तर त्यांच्याकडं ते स्पेसिफिकली एशियन पेंट्स साठी लागणारे जे मेटल कॅन्स आहेत त्याच्यावरती ते प्रिंटिंग करत होते. म्हणजे त्या शिरवळ मधल्या प्लांटच्या शेजारी एशियन पेंट्सचा प्लांट आहे की जिथं ते ते रंग पेंटिंगचे कलर्स मॅन्युफॅक्चर करतात आणि शेजारी यांचं प्रिंटिंग कॅन मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रिंटिंगचं युनिट आहे. तर अशा पद्धतीने मेटलचे पेंट्स स्टोअर करायला पण आपण मेटलचा उपयोग करतो. पेस्टिसाइड्स साठी सुद्धा आपल्याला मेटल कॅन्स लागतात. आता व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ द मेटल कॅन? मेटल कॅनचे ऍडव्हान्टेजेस किंवा बेनिफिट्स काय आहेत? तर
it has a capability of being heated for sterilization and subsequently quickly cooled. आता लक्षात घ्या, व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्टरलायझेशन. स्टरलायझेशनचा अर्थ काय? तर आपण नंतर एक कन्सेप्ट शिकणार आहोत पॅकेजिंग मध्ये, ज्याचं नाव आहे ॲसेप्टिक पॅकेजिंग. आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ ॲसेप्टिक पॅकेजिंग? तर ॲसेप्टिक पॅकेजिंग याचा अर्थ अशा पद्धतीचं पॅकिंग की ज्याच्यामध्ये आपण जे काही कंटेंट, जो काही प्रॉडक्ट आहे तो आपण स्टरलाइज केलेला आहे, म्हणजे निर्जंतुक केलेला आहे. वी आर नॉट ओनली स्टरलायझिंग द प्रॉडक्ट, but we are also sterilizing the material in which we are going to pack it, the closure which we are using, त्या क्लोजर साठी सुद्धा, and the environment is also sterilized. म्हणजे याचा अर्थ काय लक्षात घ्या, की आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मिनरल वॉटरची एखादी बॉटल आणली. आता एक्सपेक्टेड काय आहे, तर ते मिनरल वॉटर समजा तुम्ही 1 लिटरची बाटली घेताय असं धरून चला, की त्याला तुम्ही 15 रुपये खर्च करताय किंवा 20 रुपये तुम्ही त्याला देताय. आता आपण मिनरल वॉटरची बॉटल का खरेदी करतो? पर्टिक्युलरली आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करत असतो, प्रवास करत असतो, तुम्ही बसमध्ये आहात, रेल्वेमध्ये आहात, गाडीने जाताय, तर तुम्ही रस्त्यात कुठेही थांबून पाणी नॉर्मली आपण पित नाही. मग आपण काय करतो, तर आपण एक तिथल्या दुकानातनं बॉटल विकत घेतो आणि ते पाणी पितो. आता एंड युजरची रिक्वायरमेंट काय असते, तर त्याला जेव्हा तो 15 रुपये 20 रुपये लिटर मागे त्या पाण्याला देतोय, त्यावेळेला त्याची रिक्वायरमेंट अशी असते की त्याला त्याच्यामधनं स्वच्छ, शुद्ध, निर्जंतुक पाणी मिळावं. मला तुम्ही म्हणाल की त्याच्याच तर आपण आता त्याच्यासाठी काय करणार? तर त्याच्यासाठी तुमच्या, असं मी तुम्हाला प्रश्न विचारला, तर तुमच्यापैकी काही मुलं त्याचं उत्तर काय देतील, की सर त्या पाण्यावरती ट्रीटमेंट करतात, ते पाणी कदाचित उकळत असतील, कदाचित त्या पाण्यामध्ये काही केमिकल्स ऍड करून त्याच्यातले जे काही बॅक्टेरिया आणि बाकीच्या गोष्टी असतील त्या ते सगळे रिमूव्ह करत असतील, आणि असं जे काही तयार झालेलं पाणी आहे ते पॅक करून देत असतील. तर आता हे तुमचं उत्तर एक प्रकारे बरोबर आहे, पण तेवढं नुसतं करून उपयोग नाही. पाण्यावरती ट्रीटमेंट केली तुम्ही, ठीक आहे, पण ज्या बॉटलमध्ये तुम्ही भरणार आहात पाणी स्टोअर करायला, त्या बॉटलवरती सुद्धा तुम्हाला ट्रीटमेंट करायची गरज असते. त्याला स्टरलायझेशन म्हणतात. स्टरलायझेशन हा शब्द मेडिकल इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो. हॉस्पिटल्समध्ये तुम्ही कधी गेलात, किंवा जे पर्टिक्युलरली जे पेशंट्स असतात, लहान मुलं असतात, तर ह्यांच्यासाठी स्टरलाइज केलेल्या गोष्टी यूज केल्या जातात. स्टरलाइज म्हणजे काय, तर त्याला आयदर हॉट वॉटर यूज करून किंवा हीट स्टीम यूज करून ते निर्जंतुक केलं जातं. तसं इथे आपण मिनरल वॉटर पॅकिंग मध्ये काय केलं जातं, तर ती जी काही बॉटल आहे त्या बॉटलवरती पहिल्यांदा त्या बॉटलला आपण त्या ठिकाणी काय करतो, तर आपण त्याला एकदम क्लीन करतो, स्टरलायझेशन करतो. बॉटलला, नुसतं बॉटलला स्टरलायझेशन करतात असं नाही, तर त्याला जी काही वरती तुम्ही कॅप बसवणार आहात, तो पण ज्याला आपण म्हणतो त्याला कॅप म्हणतो आपण त्याला, तर त्या कॅपला किंवा त्याला टेक्निकल टर्म्स मध्ये क्लोजर असं म्हणतात, तर त्या क्लोजरला तुम्हाला काय करावं लागतं, तर ते जे काही क्लोजर आहे त्याला सुद्धा तुम्हाला स्टरलाइज करून त्या ठिकाणी घ्यावं लागतं. आणि त्याचबरोबर त्याच्याही पुढे जाऊन हे सगळं पॅकिंग ज्या ठिकाणी केलं जातं त्या ठिकाणी, त्या ठिकाणचं जे एन्व्हायरमेंट आहे ते एन्व्हायरमेंटही तुम्हाला असं ठेवायला लागतं की बाहेरच्या हवेचा, बाहेरच्या कुठल्याही चेंजेसचा परिणाम त्या ठिकाणी होणार नाही. आणि
इझिली आपण त्या ठिकाणी पॅकिंग करू शकू. याच्यासाठी तिथं पूर्णतः स्टरलाइज एन्व्हायरमेंट ठेवावं लागतं. हे पर्टिक्युलरली फार्मास्युटिकल इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री मध्ये अतिशय महत्वाचं असतं. त्याला आपण हे जे काही निर्जंतुकीकरण करणं आहे त्याला आपण स्टरलायझेशन म्हणतात, ॲसेप्टिक पॅकेजिंग म्हणतात. अशा वेळेला जेव्हा आपण मेटल कॅन त्याच्यामध्ये यूज करतोय, तर तो मेटल कॅन आपला जो आहे तो मेटल कॅन मध्ये आपल्याला प्रिंटिंग करायच्या, पॅकिंग करायच्या आधी अशा पद्धतीचं स्टरलायझेशन करण्याची गरज असते आणि मेटल कॅनला ते आपल्याला इझिली करता येतं. सो दॅट इज द मेन ऍडव्हान्टेज. त्याच्यानंतर सेकंड ऍडव्हान्टेज आहे मेटल कॅनचा, इट इज हॅव्हिंग अ फिजिकल स्ट्रेंथ. फिजिकल स्ट्रेंथ काय आहे? समजा आपण मेटल कॅन ग्लास बॉटलची कम्पेअर केलं, तुमची ग्लास बॉटल पर्टिक्युलर हाईट वरनं पडली ती फुटणार. प्लास्टिक पाऊचची कम्पेअर केली तर प्लास्टिक पाऊच सुद्धा एका पर्टिक्युलर हाईट वरनं खाली पडला तो ब्रेक होणार, तो लीक होणार. पेपर किंवा बोर्डच्या बाबतीतही, कार्टनच्या बाबतीत, बॉक्सच्या बाबतीतही थोड्याफार प्रमाणात तसं आहे. पण ह्या सगळ्यामध्ये ओव्हरऑल जर का स्ट्रेंथ, फिजिकल याचा अर्थ काय की ते खाली पडलं, खराब झालं, तर या सगळ्यामध्ये फिजिकल स्ट्रेंथ वाईज जर का आपण विचार केला तर फिजिकल स्ट्रेंथ वाईज आपल्याला मेटल मध्ये सगळ्यात चांगली स्ट्रेंथ त्या ठिकाणी मिळते. मेटलमध्ये मेटलचा कॅन एखाद्या पर्टिक्युलर हाईट वरनं जरी खाली पडला किंवा मिसहँडलिंग झालं तर फिजिकली जी त्याची स्ट्रेंथ आहे, फिजिकली जी त्याच्यामध्ये ताकद आहे ती जास्ती असल्यामुळं त्याचं ओव्हरऑल लाईफ त्या ठिकाणी जास्ती आहे. थर्ड पॉइंट त्याच्यामध्ये आहे इम्परव्ह्यूज टू लाईट, एअर अँड वॉटर. आता याचा अर्थ काय? आता मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलं स्टरलायझेशन पॅकिंग, ॲसेप्टिक पॅकिंग. आता ह्या सगळ्याचा अर्थ त्या ठिकाणी काय आहे? तर या सगळ्याचा अर्थ त्या ठिकाणी आपण जेव्हा पॅकिंग आपलं पूर्ण करतो, आपण इव्हन पॅकेजिंगच्या डेफिनेशनच्या वेळेला पण आपण डिस्कस केलं की आजूबाजूच्या गोष्टींचा केमिकल प्रोटेक्शन आपल्याला त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. ते केमिकल प्रोटेक्शन होण्याच्या साठी म्हणजे आपल्याला काय लागतं तर पॅकिंगच्या आजूबाजूचा जे काही लाईट आहे त्याचा इफेक्ट आतल्या प्रॉडक्टवर येता कामा नये. पर्टिक्युलरली सनलाईट आहे, तो सनलाईट आतपर्यंत पोहोचला त्याच्यामुळे आपले मटेरियल प्रॉडक्ट खराब होऊ शकतं. आर्टिफिशियल लाईटलाही तो प्रॉब्लेम येऊ शकतो. तर मेटल कॅन अवॉइड करतो आजूबाजूच्या लाईट आतल्या प्रॉडक्ट पर्यंत पोहोचण्यासाठी. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तो मेटल कॅन एअर टाईट करता, सील करता, तर अशा वेळेला बाहेरची जी हवा आहे त्या हवा आतमध्ये जाण्यापासून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्याचा एकमेकांशी होणारा कॉन्टॅक्टही आपण अवॉइड करू शकतो. आणि मग तो आपल्याला अवॉइड करायचा आहे तर तरी सुद्धा आपल्याला मेटल कॅन लागतात. आणि वॉटर मध्ये आपले मॉइश्चर कंटेंट येणार किंवा डायरेक्ट वॉटरचा जरी त्याच्याशी कॉन्टॅक्ट झाला तरी डायरेक्ट वॉटरच्या कॉन्टॅक्ट मधून सुद्धा ते नॉर्मली त्या ठिकाणी खराब होण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी असते. सो या दृष्टीने जर का आपण विचार केला तर मेटल कॅन आपल्याला ह्या तिघांच्या पासूनही आतलं जे मटेरियल आहे ते मटेरियल ते प्रोटेक्ट करतं. लाईट असेल,
एअर असेल किंवा वॉटर असेल. नंबर 4 चौथा पॉइंट त्याच्यामध्ये असा आहे, नो हार्मफुल इंटरॅक्शन विथ द कंटेंट्स. आपल्याला ह्याच्यामध्ये काय बघावं लागतं, तर आपले जे कंटेंट्स आहेत त्याची हार्मफुल इंटरॅक्शन त्या ठिकाणी होता कामा नये. हार्मफुल इंटरॅक्शन म्हणजे काय, तर आतमध्ये आपण जो काही प्रॉडक्ट पॅक करणार आहोत त्या प्रॉडक्टची आजूबाजूच्या सराउंडिंग बरोबर कुठल्याही प्रकारची रिॲक्शन त्या ठिकाणी होता कामा नये. त्याला आपण नो हार्मफुल इंटरॅक्शन म्हणतो. म्हणजे आतमध्ये प्रॉडक्ट पॅक केलाय, एखादं केमिकल पॅक केलंय, त्या केमिकलची आणि त्या मटेरियलची एकमेकांमध्ये रिएक्शन झाली आणि ते जर का लीक झालं तरी ते डेंजरस आहे. सो पण मेटल कॅन बाबत प्रॉपर्टी अशी आहे की इट इज नॉट हार्मफुल विथ द कंटेंट्स म्हणजे जो काही प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टची आणि त्याची एकमेकांची कुठल्याही प्रकारची रिॲक्शन त्या ठिकाणी होत नाही. आणि लास्ट पॉइंट आहे इम्प्रुव्हमेंट्स टू इन्सेक्ट्स अँड रोडियंट्स. इन्सेक्ट अँड रोडियंट्स म्हणजे काय, तर आजूबाजूच्या याच्यामध्ये जे इन्सेक्ट्स असतात, जे जीवजंतू असतात त्याची एंट्री आतल्या प्रॉडक्ट पर्यंत येण्याच्यासाठी ते अवॉइड केले जातात. एकदा तुम्ही त्याचं सील पॅक केलं तर ते सील पॅक ओपन करून त्याच्यामध्ये इझिली प्रॉडक्ट बाहेर येऊ शकत नाही. म्हणजे एकदा ते सील पॅक झालं की आजूबाजूला त्याच्या पाशी येणारे इन्सेक्ट्स आणि रोडियंट्स आर नॉट अलाउड टू गो इनसाइड टू डॅमेज टू मेक द प्रॉडक्ट हार्मफुल किंवा त्या प्रॉडक्टला हार्मफुल होऊ नये या दृष्टीने मेटल कॅन त्या ठिकाणी त्याला प्रोटेक्ट करतं. सो हे काही बेसिक ऍडव्हान्टेजेस त्या ठिकाणी आहेत मेटल कॅनचे, किंवा ओव्हरऑल तुम्ही असं म्हणू शकता मेटल पॅकेजिंगचे सुद्धा ऍडव्हान्टेज करायचं आहे की मेटल पॅकेजिंग मध्ये का वापरू शकतो, त्यांनी काय फायदे होऊ शकतील. तर हे फायदे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला होऊ शकतात. लक्षामध्ये any doubt you have for this up to points what we have discussed today, मेटल कॅन आणि त्याचे जे आपण ऍडव्हान्टेजेस बघितले याबद्दल कोणाला काही डाऊट त्या ठिकाणी आहे का? मी बंडगर सरांशी आता बोलून घेतो. एकच मिनिट मग अटेंडन्स घेऊया. ए बॅचची जी मुलं आहेत तुमचं सर 1:15 प्रॅक्टिकल घेतील, त्याची लिंक ते तुम्हाला ग्रुपवरती शेअर करतील. तुम्ही तुमचं जे काही मटेरियल आहे ते रेडी ठेवा जेणेकरून तुमचं प्रॅक्टिकल संपेपर्यंत ते तुमचं कंप्लीट होऊन जाईल. पुन्हा त्याच्यासाठी तुम्हाला
वेगळा टाइम स्पेंड करायची गरज पडणार नाही. सर जो प्रॅक्टिकल टायमिंग आहे त्याच टायमिंग मध्ये होणार आहे? हो, पण सर आता काही कामाच्यासाठी बाहेर गेलेत म्हणून ते काय म्हणाले की 1:45च्या ऐवजी मी 1:15ला चालू करतो प्रॅक्टिकल. ओके सर, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, अटेंडन्स द्या. रोल नंबर 1, रोल नंबर 2, 3, 4, रोल नंबर 4, 5, 6, ओके, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, okay, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27,